अरे इथं एखाद्याला टाळ घेत म्हणलं ना, इथं एखाद्याला म्हणलं ना टाळ घे, ते म्हणते मी कॉलेजला आहे. काय वांग कळत तुला कॉलेजला? वन साइड भांग पाडीतून बगला तर उशिड्या झाल्या ना आलाय का ते काय गाजर कळत कॉलेजला जाऊन. इथं दांडेकर मामा PhD होते, मामा PhD होते तरी कीर्तनकार होते. आज महाराष्ट्रातले 80% कीर्तनकार ग्रॅज्युएट आहेत. आज आता 80% कीर्तनकार ग्रॅज्युएट आहे. तू आता सीधा 11वीला गेला टोनग्या, तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. तिला वा झाल्या खाजी तिंडत होतो काय. कीर्तनाला सुरुवात झाली, फक्त बारीक बारीक मुद्दे आहेत. कीर्तनाला बसलं बोलत जायचं, चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हाते विटेवर बाय तो जगाचा बाप आहे, बोलत जायचं कीर्तनाला. आणि आपल्या कीर्तनाला बोललं तरच कीर्तन कळलं, बामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा फास्ट. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव नाचला, नामदेव महाराज. मंदिर फिरलं, नामदेव महाराज. कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराज. चिंता मिटली. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हात. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किट खातीन, तू का पप्प्याची चिंता कर? पप्प्यामुळे तुला भाकरी नाही तर तुला कोण पोषित? या जगात फक्त आई वडील आणि संत सोडता तिसरा माणूस आपला नाही. आता हे मित्र जे आपल्या मागे हिंडतात 5 वाजता, हे फक्त पाजितो म्हणून हिंडतात. पाजायचं बंद कर, हे तो या मौतीला येणार नाही. मौतीला तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणुसकीन भिनुसकी, गाजर खात नाही लोक कोणाला. लोकांना तुमचं काही घेणं नाही. हा तुम्हाला मला झालेला भ्रम आहे. का मला लय माणुसकीन, मला लय लोक मानित्यान, लय लग्नपत्रिके येत्यान, लय कार्यक्रमाचं आमंत्रण देत्यान, लय लोक मला मानित्या. पागल आहे तू, पागल आहे, पागल, पुरा पागल आहे, पुरा. का आपल्याला वाटतं लोकांचं समाजाचं आपल्यावर प्रेम आहे? बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. गावठी भाषेत सांग का, भुईमुगाच्या शेंगात दाना येतोवर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चुली इथं. तुपाच्या डब्यात तूप येतवर त्याचा मुक्काम कपाटात आहे. तूप संपलं का त्याचा मुक्काम खेळ्याला आहे. त्याला तार आहे, येईन त्यानं भरायचा, जाऊन द्यायचा. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. आपल्याला वाटतं मला लय लोक मानित. महाराज, या जगात देवाचा बाप सुटला नाही तर तुम्ही कोण? बाप सुटला नाही देवाचा बाप. आणि कर्माच्या तडाख्यातून देवानं स्वतःचा बाप सोडला नाही तर तुम्हाला कोण सोडेल? हे मित्र सोडून द्या. हे प्रियशी मित्र पागल आहेत, पागल. काही लोक म्हणतात तिचं माझ्यावर प्रेम आहे. चुत्या आहे तू, चुत्या. तुला काय वांग कळत प्रियशी? येणा आहे तू, येणा. कोणत्याही प्रियकरानं सांगा तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीनं दिलं का? अरे देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकट, तर हे एक कांडी चूक घेतय. तुम्हाला राग येईल महाराज. फक्त महाराज, या जगात आतापर्यंत प्रेम केलं असेल तर ते फक्त दोघांनी, एक आई वडील आणि 2 संत. 9 महिने कुशीत ठेवलं, 3 वर्ष दूध पाजलं, 20 वर्ष सांभाळलंय. काय अपेक्षा आहे? सर्व्हिसवाली मंडळी ध्यानात ठेवा, जिनं दूध पाजलं तिनं कधी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिली नाही. कोण कुणावर प्रेम करायला मोकळाय? माणसाची बायको सुद्धा 3 वर्षात 3 अंकी वाक्य बोलते. 3 वर्षात. ऐका, 3 वर्ष लग्नाचे पहिल्या वर्षी बायको फार सिस्टमॅटिक बोलते. अहो अहो अहो, ऐकलं का? संपलं पहिलं वर्ष.
नाही का? दुसरं वर्ष. कान फुटले का? चौथ्या वर्षी झाला दिंडी तीन करीन आला आमच्या बोकांडी गाज. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. माणसाची प्रियशी सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्या लग्नाच्या अगोदर त्या पोराला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ प्राणनाथ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे. शेवटी म्हणते तू अनाथ आहे. या जगामध्ये फक्त आणि फक्त प्रेम केलाय ते फक्त आई वडील आणि संत. तिसऱ्याने केलं नाही. यावर आपलं मत काय? आजारी तुम्ही मग आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. जगात कोणी प्रेम करायला मोकळा नाही. व्याख्या सांगून टाकतो या जगाची. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाइन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाउन. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची उंची माणसाच्या ज्ञानावर अवलंबून असते. हे वाक्य आपलं 13 मिनिटापूर्वी होतं. बस चिंता बिंता काही करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिटीमाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये युवा नेते भाऊसाहेब काळोखे यांच्या अभिष्ट चिंतन व महेशदादा लांडगे यांचं अभिष्ट चिंतन आणि त्यांचा जाहीर सत्कार. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजच्या पुरी बिरी दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव न येत. मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं म्हणजे मग काय उपयोग आहे त्याला. बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजच्या पुरी पळून जाणाऱ्या पुरी बापाला धोका देणाऱ्या पुरी बापाला उचलून आपडणारी पोरं 90 मारणारी पोरं प्रियशीच्या भावाचा मार खाणारी पोरं दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे पुढारी भाडारी कार्यकर्ते सगळ्या मंडळीला धन्यवाद. आता काळोखे साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला इंदुरीकरचं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वास्तू शांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर तो माणूस 100 वर्ष जगतो. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं बाकीचा विचार घरी गेलो का. ही कीर्तन एक वाक्य सांगा मला. ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण काळाची गरज आहे. थोडं कानाला वाईट आहे. बसलेल्या सगळ्या लोकांना पाया पडून सांगतो इंदुरीकर मरण ना म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. हा माणूस काय म्हणत होता. आता थोडं वाईट वाटेल कारण ते डायरेक्ट आहे. कारण लोकांना खरं ऐकायची सवय नाही. लोकांना एक वाक्य ध्यानात ठेवा. सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. त्रास आहे ना आणि त्रास जर झाला नाही तर ते सत्य नाही. एक वाक्य सांगू. मंदिरातल्या कलशाच्या कोणी पाया पडला नाही किंवा मंदिराच्या पायरीच्या कोणी पाया पडला नाही पण मूर्तीचं दर्शन घेतल्याशिवाय राहिला नाही. का? जन घाव सण केले त्याला देव पण येत असत. घाव सण करायला शिका. आता हा माणूस युवा नेतृत्व कार्यकर्ता झाला. महेशदादांचा सत्कार त्यांनी ठेवला. ही माणसं मोठी झाली याला कारण आहे समाजाचे आघात सण करावं लागतात तेव्हा मोठं होत असत. डायरेक्ट मोठं होण्याचे स्वप्न कधी पाहू नका. कोणी उठायचं ना हे बावळाटपणा करू नको. माणसाला मोठं व्हायचं असेल तर त्याला 4 गोष्टी लागतात. 1 त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2 त्याचे प्रयत्न चांगले पाहिजे. 3 आणि कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. आणि राजकारणातला माणूस संतांच्या आशीर्वादाशिवाय मोठा होऊ शकत नाही. आतापर्यंत तुम्ही कुणाच्या बंगल्यावर वाचलं का हो? सासऱ्याची कृपा, मिवणीचा आशीर्वाद,
त्याला आशीर्वाद कोणाचे लागतात? संताचे नाही तर आईबापाचे. आपल्याकडे काय आशीर्वाद? आपल्याकडे काय? बहिणीला दिवाळीला आणायचं नाही आणि मिवणीच्या संसाराची काळजी केल्याशिवाय राहायचं. मग मिवणीनं बंगला बांधला आणि त्याला नाव दिलं प्रयत्न. प्रयत्न. यानं बंगला दिला आणि याने याच्या बंगल्याचं नाव बांधलं सहकार्य. मग याच्या पोरानं गाडी घेतली आणि त्याच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. फायनल फायनल सुरू अभंगाला. आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगामध्ये नामदेवराय मागतात. आता मागायचं म्हणजे आपलं काही बी, आपलं दरिद्री मागणं. काय करू देवा, काय करू देवा, पुरीचं लगीन जुळणं, जावाई मिळणं, भाकर गिळणं, भात खाय. काही नालायक तर देवाला सांगायचं काय करू देवा. अरे ते चांगलं चाललं होतं. काय आवाज पहिल्यासारखा करा, पहिल्यासारखा. बंद झाले दोन. अरे ते चांगलं चाललं होते बंद झालंय. हॅलो. येईल येईल आवाज. ते चांगलं चाललं होतं काय बोट घातलं त्याच्यात बंद झालं कधी. आणतो इकडे हागे खाली हळूच. येईल येईल. अरे याची पिन त्याला चालते का? याला पिन बसून बघणार. गायक होता कोणीच्या मंडपाने बाईक शिचवारे. सगळ्या मंडळी कालोखे पाटलावर प्रेम करणारे सगळे भक्तजनांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. महिला मंडळ 3 गोष्टी तुम्हाला सांगतो. पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. काळ बदलत आहे किंवा नाही? आहे. बोलत जायचं कीर्तनाला. काळ बदलत आहे. काळ बदलत आहे. नीट वाक्य आहे का? काळ बदलत आहे. एक, काळ कुणासाठी थांबायला तयार नाही. लय बारीक वाक्य आहे का बरं का? गुस्सायचं आपल्याला अभंगाकडे. काळ बदलत आहे आणि काळ कुणासाठी थांबायला तयार नाही. मग या धावपळीच्या काळात गुस्सत आलं बरं का आपण अभंगाकडे. काळ तर कुणासाठी थांबला नाही. काळ तर बदलत चाललाय. त्याला आवाज येतो. काळ तर बदलत चाललाय. मग मला एक सांगा, या धावपळीच्या काळात आपण सुखासाठी प्रयत्न करीत नाहीत काय? करतोय. तुमचा आणि माझा प्रयत्न सुखासाठी नाही काय? हा किंवा नाही? आहे. आता करंट लागला. ऐकणाऱ्याला करंट लागला म्हणजे तुम्हालाही सोपं झालं, मलाही सोपं झालं. काळ तर कधी थांबत नाही. काळ तर बदलत चाललाय आणि तुम्ही मी तर सगळे सुखासाठी प्रयत्न करतोय. मग आता तुम्ही आणि मी जर सुखासाठी प्रयत्न करतोय तर जगात सुख नाही का? आहे. लय सावध राहा बरं का. आता उत्तर क्लिअर येतील तुमच्या. कोणीच येतील उत्तर. जगात सुख आहे. मग या जगात जर सुख आहेच तर तुम्हाला आणि मला सुख मिळत नाही का? आपण प्रयत्न करीत नाही. वाक्य बारीक आहेत पण विचार करायला लावणार आहे. थोडे परत मागं नेऊन आणतो. परत वाक्य पहिल्यापासून मागं येतो. काळ बदलत चाललाय, कुणासाठी थांबला नाही. तुम्ही मी सुखासाठी प्रयत्न करतोय पण आपल्याला सुख मिळत नाही. मग मला उत्तर द्या, सुख तुम्हाला मिळत नाही का प्रयत्न नाही? मिळत नाही. मिळत का नाही? तर ज्याच्या सुख आहे त्याचं ज्ञान नाही. आपण सुख सापडतो कशात? बंगला पुरा झाला सुखी.